नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा, हे जे तुम्हाला फूल दिसत आहे, हे फूल जर का तुम्हाला हा श्रावण महिना संपण्या अगोदर कुठेही दिसलं तर हे फूल अजिबात सोडायचं नाहीये। तर हे एक फूल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्याला अत्यंत याचा प्रभावी उपाय करायचा आहे। जर का हे फूल तुम्हाला कुठेही दिसलं तर हे आवर्जून घरी घेऊन या आणि या उपायाने आपल्याला श्रीमंतीचे योग सुरू होतील। आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। जर का तुम्हाला पैशाच्या समस्या असतील, लक्ष्मी टिकत नसेल, काही अडचणी असतील तर या सर्व गोष्टींसाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख, समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं। या फुलाला काही ठिकाणी अपराजिता असं देखील म्हणतात। हे फूल निळ्या कलरचं असतं, पांढऱ्या रंगाचं असतं, त्याचप्रमाणे गुलाबी देखील कलरचं असतं। तुम्हाला जर का निळ्या कलरचं फूल दिसलं तर आवर्जून तुम्ही या श्रावण महिन्यात घेऊन यायचं आहे। आणि जो उपाय आपण बघणार आहोत, हा उपाय जर का आपल्याला श्रावण महिन्यात सोमवारी करता आला तर खूप शुभ किंवा खूप चांगलं आहे। जर का तुम्हाला सोमवारी हा उपाय करता आला नाही तर संपूर्ण श्रावण महिन्यात तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात, परंतु श्रावणी सोमवारी हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे। गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो। गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहे। गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते। जर का तुमच्या घरात गोकर्णीचं झाड किंवा वेल असेल तर बघा, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते। गोकर्णीमुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या कुटुंबात सुख समृद्धी नांदते। गोकर्णी फुलाचे फायदे हे धर्मग्रंथानुसार भरपूर सांगण्यात आलेले आहे। गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखली जाते। गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक स्थिती आपली सुधारते। गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते। भगवान विष्णूंची कृपा मिळते। माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते, ज्यामुळे जीवन आनंदी राहते। जर का कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्णी खूप फायदेशीर आहे आणि म्हणूनच आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये हे जर का फूल कुठेही दिसलं तर हे फूल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे। उपाय काय करायचा आहे ते बघण्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। हे फूल तुम्हाला घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला हा उपाय महादेवाच्या मंदिरात जाऊन करायचा आहे। पहा, महादेवाच्या मंदिरात हे सकारात्मक लहरी, सकारात्मक ऊर्जा या जास्त पॉझिटिव्ह असतात, त्यामुळे हा उपाय आपल्याला घरी न करता महादेवाच्या मंदिरात करायचा आहे। तुम्हाला हे फूल घेऊन यायचं आहे, त्याचबरोबर एक लोटा पाणी घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये तुम्हाला 21 तिळाचे दाणे किंवा थोडेसे तिळाचे दाणे तुम्हाला टाकायचं आहे आणि थोडं कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे। 2 अगरबत्त्या बरोबर घ्यायच्या आहेत आणि महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्ही जे पाणी नेलेलं आहे ते पाणी शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। ओम नमः शिवाय, नमः शिवाय म्हणत तुम्हाला पाणी हे जल शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे फूल थोडंसं ओलं करून तुम्हाला हे फूल शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। यानंतर तुम्हाला जर का शक्य झालं तर तुम्ही 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्हाला तिथे करायचा आहे। यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल, अडचण असेल, ती इच्छा तुम्हाला महादेवांना सांगायची आहे। पहा, जर का तुम्ही कर्जबाजारी असेल, तुमचं कर्ज कमी होत नसेल, पैसा टिकत नसेल, लक्ष्मी घरात राहत नसेल, तुम्ही ह्या कुठल्याही गोष्टीसाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय श्रावण महिन्यात तुम्ही आवर्जून करायचा आहे। यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल। श्रीमंतीचे योग तुमच्याकडे चालू होतील, पैसा हा तुमच्याकडे खेचला जाऊ लागेल, लक्ष्मीमध्ये तुमच्या वाढ होईल। इतका प्रभावी असा हा उपाय आहे। हा उपाय तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही श्रावणी सोमवारी करण्याचा प्रयत्न करायचा आहे। यानंतर पहा,
108 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणून झाल्यानंतर, तुम्ही महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर, इच्छा प्रकट केल्यानंतर हे फूल तुम्हाला उचलायचं आहे आणि घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर हे फूल तुम्ही जिथे पैसा ठेवता, धन ठेवता किंवा जिथे तुमची तिजोरी असेल, जिथे तुमचं लॉकर असेल, त्या ठिकाणी तुम्हाला हे फूल ठेवायचं आहे. तर पहा, यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल. लक्ष्मी ही पैशाकडे आकर्षित होईल आणि यामुळे आपल्या आर्थिक अडचणी, समस्या ह्या दूर होतील. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.